हाय गाइज, मी नंदिनी। आज आपण बनवता हूँ सोयाबीन मसाला, सोयाबीन वडी। तर बघा, ह्या प्रकारे मी सोयाबीनला 5 मिनिटं भिजू टाकलेले होते, साध्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये नाही। आणि त्याच्यामध्ये तर भिजल्यानंतर छान पिळून सण्यारी, याच्यात बघा आता काही पाणी नाही आहे, असे छान पिळून सण्यारी यांना असं सुके मोकळे केले। तर आता आपण मसाला सोयाबीन बनवासाठी आपण त्याच्यामध्ये घालू, याच्यामध्ये दही 2 चम्मच खट्टी दही, आणि त्यानंतर जिरा मसाला आणि काळा मसाला, जिरा पावडर आणि बाकी घरगुती मसाला, आणि थोडीशी तिखट, थोडासा मीठ आणि हळदी सुद्धा, हे 3 घाललं। थोडा वाटला तर अद्रक लसणाचा पेस्ट असला तर घालून घ्यायचा, नाहीतर नाही। हे सगळं ऑप्शनल आहे, मी घालून घेते आणि 5 मिनिटे याला चांगलं मिक्स करून घेते। हे या प्रकारे सगळं मिक्स करून घे। तर ह्या सगळ्या मसाल्यामध्ये सोयाबीन आपलं भिजवून झाले। आता याला 5 मिनिटं ठेवून देऊ आणि तोपर्यंत तडक्याची तयारी करू, भाजीचा तडका। तर इकडे कढई ठेवली आपली छोटीवाली, तेल टाकून घेऊ। तर मी भाजीला लागण्यापुरता तेल घातले 5 टिल्ला। आता त्याच्यासाठी जिरा आणि कांदा थोडासा बाकी वाटण्यात गेला आहे, सगळं वाटून मसाला बनवलेला आहे। याच्यामध्ये टाकलेला आहे टमाटर, अद्रक लसूण 1-1, 2-2 हे, आणि 2-3 तांदळाचे दाणे, जिरा, बाकी सगळे टाकून याला पिसून घेतलेला आहे, पेस्ट बनवला। आता तेल गरम झाला, आता जिरा आणि कांदा घालून घेऊ। तर कांदे जळले थोडे, काय नाही होत त्याला, भाजले तर गोल्डन। त्याच्यानंतर हळद आणि अद्रक लसूणचा पेस्ट घालून मिक्स करून घेऊ छान। पूर्ण टाकून घेते मी। तर बघा, पूर्ण पेस्ट टाकलेला आहे मी, पूर्ण पेस्ट टाकून छान थोडा वेळ शिजू देऊ। आता सगळं पेस्ट वगैरे मसाला, तर याच्यामध्ये शिजवासाठी आपण 2 चम्मच तिखट घालू, कारण तिखट ह्या मसाल्यामध्ये घातलं तर छान शिजते। आणि हे थोडा जिरा पावडर आणि काळा पावडर आहे घातलेला, तो सुद्धा याच्यात घालून घेऊ, छान मिक्स करून त्याला शिजू देऊ। नमक आखरीनं घालू। तर बघा, 5 मिनिटं मसाला शिजू दिला। आता त्याच्यात घालू दही, थोडी खट्टी दही, आंबट दही थोडी, आणि मिक्स करू छान आणि याला शिजू देऊ दहीमध्ये छानपैकी। या प्रकारे तुम्ही सोयाबीनची भाजी बनवाल ना, एकदा का बनवला, नेहमी बनव खाल, इतकी टेस्टी आणि स्वादिष्ट वाटते। छान शिजू देऊ आता आपण। तर आता आपण मीठ घालू याच्यामध्ये चवीनुसार, 2 चम्मच। ते सगळं मस्त शिजला आहे मसाला, बघा किती मस्त ग्रेव्ही आणि मटनच्या भाजीला फेल मारते या प्रकारे, बघा सुंदर। आपल्या सोयाबीननं पूर्ण ॲडजस्ट केलं नाही मसाला सगळं, तर आता आपण हे घालून घेऊ, सगळे घालून मसाला मिक्स करून घेऊ। छान शिजू देऊ यांना। बघा, पूर्ण मिक्स झालेला आहे। आता त्याच्यावर ताटी ठेवून झाकून घेऊ आपण, ताटी ठेवून झाकून घेऊ, शिजेल थोडा वेळ। तर बघा, आपला सोयाबीन पण छान शिजले आहे। तर मी थोडंसं इथं पाणी करणार आहे, कारण
भातासोबत खायला पाहिजे. तर मी पाणी टाकणार आहे अद्रक लसणाचा थोडा याच्यामध्ये. तुम्हाला लागेल तेवढा घाला, नाही लागला तर तसं पण खाऊ शकता तुम्ही. तर बघा चिमून किती मस्त छोट्या झाल्या आहेत सोयाबीन, बच्चू सोयाबीन मेथ्या. तर यापेक्षा मोठ्यांच्या भाजीला फेल करते सोयाबीनची भाजी. आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी घालायचं. मी नाही का अजून थोडा घालीन याच्यामध्ये, कारण जास्त गाढं मग अजून आटते तर गाढं होते शिजल्यावर. तर पाण्याला छान आता उकळी येऊ दो. जितना लगा मैंने उतना पानी डाल दिया. अभी इसको अच्छे से आता यांना चांगला नाही कदरी येऊ दो. मराठी हिंदी मिक्स होते. गाईज माझा आवाज खराब आहे, तब्येत खराब आहे, त्यामुळे आवाजात थोडासा प्रॉब्लेम आहे. तर बघा या प्रकारे सोयाबीनची भाजी बनवू शकतो. तर आता छान खदरी येऊ देऊ. आणि तर बघा भाजीला छान खदरी आलेली आहे. तर अजून 2 मिनटं मी पाणी थोडं आटू देईन, गाढी होऊ देईन ग्रेव्ही. तर बघा आपल्या भाजीला छान भाजी आपली झाली आहे. पाणी खूप आटलेलं आहे, त्याच्यापेक्षा गाढा करीत तर थंडी झाल्यावर अजून गाढी होते. तर बघा या प्रकारे बनवून बघा, खाऊन बघा, नक्की तुम्हाला आवडेल ना. खूप छान बनते आणि खायला टेस्टी वाटते. बघा आता गाढी झाली छान. दहीवाणी खूप छान वाटते. तर आता आपण घालून घेऊ सांबार. सांबार घालून घेतले छान. तर बघा गाईस या प्रकारे बनवून बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर बघा गाईस, तर आपली भाजी आणि भात रेडी आहे. तर खाऊन घ्या मस्त, या खायला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, टेक केअर.